Welcome student. Today we will learn about the topic modern periodic table. या टॉपिक मधला आज आपण आयडेंटिफिकेशन ऑफ पिरियड, ग्रुप्स अँड ब्लॉक हा भाग पाहणार आहोत. आयडेंटिफिकेशन ऑफ पिरियड, ग्रुप अँड ब्लॉक. We know that the long form of periodic table and electronic configuration, the relation between these both is very close. Long form of periodic table and electronic configuration, the relation is very close on this long form of periodic table and electronic configuration. For example, sodium. For example, sodium. We know that sodium atom number साठी आपण सिंबल Z यूज करतो. atom number 11. atom number 11. electronic configuration 1s2 2s2 2p6 3s1. atomic number Z is equal to 11. electronic configuration 1s2 2s2 2p6 3s2. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये किंवा त्याला आपण व्हॅलन्स सेल ऑर्बिटल असं म्हणतो. व्हॅलन्स सेल ऑर्बिटल आणि व्हॅलन्स सेल मधला ऑर्बिटल मधला व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटल मधला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन म्हणतो. शेवटचा ऑर्बिटल हे s ऑर्बिटल आहे आणि त्या s ऑर्बिटल मध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून याला आपण हे शेवटचा ऑर्बिटल आहे याला s ऑर्बिटल किंवा आउटरमोस्ट ऑर्बिटल किंवा व्हॅलन्स सेल ऑर्बिटल असं म्हणतो. आणि त्यातला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन असं म्हणतो. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन. आता इथं आपण सोडियम जर पाहिलं, सोडियम ॲटम नंबर 11 आहे. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s1. आता यामध्ये पिरियड काय आहे? आता यामध्ये एक 3s1 आहे. या 3s1 मध्ये n म्हणजे n व्हॅल्यू आहे म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 म्हणजे आपण स्ट्रक्चर ऑफ एटम मध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण पाहिलेला आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर हे जे चार क्वांटम नंबर पाहिलेले आहेत त्यातला जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे n सिंबल आहे. आणि n म्हणजे ऑर्बिटलच्या समोर हे n व्हॅल्यू असते म्हणजे n 3. आता पिरियड मध्ये जर आपण पाहिलं तर ही n व्हॅल्यू इज नथिंग बट द पिरियड. n व्हॅल्यू नथिंग बट द पिरियड म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये ही n व्हॅल्यू म्हणजे त्या 11 चा पिरियड असतो. म्हणून सोडियमचा पिरियड हा थर्ड पिरियड आहे. We know that in long form of periodic table the horizontal rows are termed as period and vertical columns are termed as group. Vertical columns are termed as group and horizontal rows are termed as period. याला पिरियड म्हणतो आपण. horizontal rows ला आपण पिरियड म्हणतो आणि vertical column ला आपण ग्रुप्स असं म्हणतो. यामध्ये 3s1 आहे. त्या 3s1 मध्ये हा जो 3 आहे हा n व्हॅल्यू आहे म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर व्हॅल्यू आहे आणि त्याला आपण पिरियड असं म्हणतो. पिरियड असं म्हणतो. आणि यामध्ये पिरियडिक टेबल मध्ये जर आपण पाहिलं तर हे 1 to 7 are termed as period and 1 to 18 are termed as group. म्हणून सोडियमचा हा 3n व्हॅल्यू जी आहे ही n व्हॅल्यू म्हणजे त्याचा पिरियड आहे. म्हणून आपण जर पाहिलं सोडियम 3. आता आपण दुसरे एक्झाम्पल घेऊया. कुठलंही एक एक्झाम्पल घेऊया. आपण झिंक घेऊया. झिंक किंवा व्हॅनेडियम किंवा कॉपर किंवा आयर्न किंवा निकेल हे एक्झाम्पल घेऊया आपण. टिटॅनियम घेऊया किंवा स्कँडियम. ॲटॉमिक नंबर किती आहे? 21. Z is equal to 21. किंवा आपण काय करूया झिंकचा एक्झाम्पल घेऊया. झिंक ॲटॉमिक नंबर Z is equal to 30. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामध्ये 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 हे झिंक.
आता झिंक जर आपण पाहिलं n व्हॅल्यू झिंक आउटरमोस्ट ऑर्बिटलची n व्हॅल्यू कुठली आहे आता यामध्ये ही व्हॅल्यू पकडायची मॅक्झिमम जो n व्हॅल्यू आहे झिंक n व्हॅल्यू काय आहे इथं 4 आहे 4 आहे म्हणून झिंकचा पिरियड जो आहे तो फोर्थ पिरियड आहे फोर्थ पिरियड झिंक म्हणजे स्कॅंडियम पासून झिंक पर्यंत जे एलिमेंट्स आहेत ते फोर्थ पिरियड मध्ये आहेत स्कॅंडियम पासून झिंक पर्यंत फोर्थ पिरियड मध्ये ते एलिमेंट्स आहेत आता त्यानंतर ग्रुप यामध्ये आपण ग्रुप जर पाहिला तर त्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन्स आर एंटर इन सच ऑर्बिटल्स आर टर्म्ड एज ब्लॉक वी नो दैट म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन्स आर एंटर इन s सबसेल और s orbital such elements are termed as s block element last electrons are enter in p subcell or p orbital are termed as p block element last electrons are enter in penultimate of d or d subcell are termed as d block elements these d block elements penultimate means last but second त्याला आपण पेनल्टमेंट असं म्हणतो आणि f ब्लॉक एलिमेंट्स लास्ट इलेक्ट्रॉन्स आर एंटर इन प्री पेनल्टमेंट ऑफ f सेल आर टर्म्ड एज f ब्लॉक एलिमेंट म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये ऍड होतो तो ऑर्बिटल म्हणजे त्याचा ब्लॉक असतो आता इथं आपण सोडियमचं एक्झाम्पल घेतलं शेवटचे इलेक्ट्रॉन s सबसेल मध्ये आहे किंवा s ऑर्बिटल मध्ये आहे म्हणून सोडियमचा ब्लॉक जो आहे s ब्लॉक एलिमेंट आहे सोडियम s ब्लॉक एलिमेंट कारण शेवटचा इलेक्ट्रॉन हा s ऑर्बिटल मध्ये आहे किंवा s सबसेल मध्ये आहे त्यानंतर झिंकचं आपण एक्झाम्पल घेतलं यामध्ये ऍडिंग इलेक्ट्रॉन जो आहे तो शेवटचा तो d सबसेल मध्ये आहे किंवा d ऑर्बिटल मध्ये आहे म्हणून झिंक जो आहे तो झिंक हा झिंकचा डी ब्लॉक आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय जो ऍडिंग इलेक्ट्रॉन किंवा लास्ट इलेक्ट्रॉन्स आर एंटर इन सच ऑर्बिटल्स आर नोन एज जनरली ब्लॉक यामध्ये आपण जर पाहिलं सोडियम हा s ब्लॉक एलिमेंट आहे त्यानंतर आपण दुसरे एक्झाम्पल झिंक डी सबसेल आहे म्हणून डी ब्लॉक एलिमेंट त्यामध्ये डी ब्लॉक स्कॅंडियम पासून झिंक पर्यंत हे ट्रान्सिएंट एलिमेंट्स आहेत किंवा डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत आणि s ब्लॉक एलिमेंट त्यामध्ये हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीजियम आणि फ्रॅन्शियम हे जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण s ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो s ब्लॉक एलिमेंट तसंच यामध्ये बेरियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम आणि रेडियम हे सुद्धा s ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आहे परंतु त्याचा ग्रुप हा सेकंड ग्रुप आहे त्यानंतर ग्रुप आता यामध्ये s ब्लॉक एलिमेंट जे आहे s ब्लॉक एलिमेंट त्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन्स contains how many electrons such value is nothing but this group that is or number of electrons present in last orbital are nothing but the group आता फॉर एक्झाम्पल इथं सोडियम पाहिला आपण सोडियम यामध्ये शेवटच्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तो त्याचा ग्रुप असतो आता सोडियम मध्ये शेवटचा ऑर्बिटल s आहे त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे म्हणून सोडियम हा फर्स्ट ग्रुप ऑफ एलिमेंट आहे आता त्यानंतर आपण दुसरे एक्झाम्पल घेऊया मॅग्नेशियम ॲटम नंबर 12 यामध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3s2 1s2 2s2 2p6 3s2 यामध्ये 12 इलेक्ट्रॉन्स आहेत s ऑर्बिटल आहे s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून मॅग्नेशियम हा सेकंड ग्रुप ऑफ एलिमेंट आहे याला आपण अल्कलाइन अर्थ एलिमेंट असे म्हणतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला पिरियड सांगता येतो ब्लॉक सांगता येतो आणि ग्रुप सुद्धा सांगता येतो म्हणून सोडियमचा पिरियड हा थर्ड पिरियड आहे s ब्लॉक आहे आणि फर्स्ट ग्रुप
तसंच मॅग्नेशियमचा आपण पाहिलं, मॅग्नेशियमचा थर्ड पिरियड आहे, ब्लॉक एस आहे आणि सेकंड ग्रुप आहे, सेकंड ग्रुप. ठीक आहे. आता एस म्हणजे लास्ट ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्याचा ग्रुप आपल्याला सांगता येतो, फर्स्ट ग्रुप असेल किंवा सेकंड ग्रुप असेल. ठीक आहे. आता आपण पी ब्लॉकचे एखादं एक्झाम्पल घेऊया. याच्यानंतर आपण ॲल्युमिनियमचे एक्झाम्पल घेऊया. ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर 13, ॲल्युमिनियम किंवा सिलिकॉन ॲटॉमिक नंबर Z=14, Z=14, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p2 3p2. ठीक आहे. आता यामध्ये p ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. जर सिलिकॉन पाहिलं, सिलिकॉनचा पिरियड हा थर्ड पिरियड आहे, सिलिकॉन थर्ड पिरियड आहे. त्यानंतर ब्लॉक लास्ट इलेक्ट्रॉन हा p मध्ये आहे, म्हणून त्या ठिकाणी सिलिकॉन हा p ब्लॉक एलिमेंट आहे. आणि p ब्लॉक साठी त्यामध्ये 2 + 10 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन p सबसेल. आता इथे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून 2 = 14. म्हणजे सिलिकॉन हा 14 ग्रुप ऑफ एलिमेंट आहे, सिलिकॉन 14 ग्रुप ऑफ एलिमेंट आहे. ठीक आहे. सिलिकॉन 14 ग्रुप ऑफ एलिमेंट आहे. त्यानंतर ॲल्युमिनियमचे एक्झाम्पल घेतलं, ॲल्युमिनियमच्या p ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. आता p मध्ये p मध्ये बोरॉन फॅमिली आहे, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅडोलिनियम, इंडियम, टुलियम, यामध्ये p मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. कार्बन फॅमिलीमध्ये p मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. नायट्रोजन फॅमिलीमध्ये p मध्ये तीन इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्सिजन फॅमिलीमध्ये p ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हॅलोजन फॅमिलीमध्ये p ऑर्बिटल मध्ये त्या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. म्हणजे या प्रत्येक ग्रुपचा, प्रत्येक एलिमेंटचा ग्रुप आपल्याला काढण्यासाठी 2 + 10 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन p सबसेल. आता क्लोरीनचे एक्झाम्पल घेऊया. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5 2p5. म्हणजे क्लोरीन हा सेकंड ग्रुप आहे, p ब्लॉक आहे आणि त्याचा ग्रुप 2 + 10 + 5 म्हणजे त्या ठिकाणी 17 ग्रुप ऑफ एलिमेंट आहे, 17. आता क्लोरीन 17 ग्रुप ऑफ एलिमेंट आहे. अशा पद्धतीने आपल्याला आयडेंटिफिकेशन ऑफ पिरियड, ग्रुप आणि ब्लॉक काढता येतो. आता त्यानंतर डी ब्लॉकचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं, यामध्ये झिंकचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, झिंकचं. किंवा आणखी दुसरं एखादं एक्झाम्पल पाहूया, निकेल ॲटॉमिक नंबर 28, निकेल ॲटॉमिक नंबर 28, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d8 म्हणजे d8 केस आहे. म्हणजे या ठिकाणी 2 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन d सबसेल 2 + 8 = 10. हा निकेलचा ग्रुप हा 10 ग्रुप आहे. हे 2 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन d सबसेल, दिस इज नथिंग बट द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. म्हणून निकेलचा ग्रुप हा 10 आहे. डी ब्लॉक आहे, थर्ड पिरियड आहे, फोर्थ पिरियड आहे, डी ब्लॉक आहे आणि ग्रुप हा 10 ग्रुप आहे. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला त्याचे पिरियड, ग्रुप आणि ब्लॉक काढता येते. पिरियड, ग्रुप आणि ब्लॉक हे वेगवेगळ्या एलिमेंटचे काढता येते. ओके, धन्यवाद.